नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आपण सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जगाचा भूगोल ही एक भूगोलाची सीरीज पाहत आहोत। या सीरीज मध्ये 20 व्हिडिओ आहेत। या 20 व्हिडिओच्या माध्यमातून आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप हे 7 खंड, त्यानंतर इतर देश असे सर्व मिळून जवळजवळ 20 व्हिडिओ आहेत। आणि या 20 व्हिडिओच्या माध्यमातून सर्व जगाचा भूगोल आपण पूर्ण करत आहोत। आणि आता हे जे व्हिडिओज आहेत, हे जे नोट्स आहेत, ते टीईटीच्या पेपर 1 आणि पेपर 2 साठी 100% उपयोगाला येणार आहेत। पेपर 2 ला जो सामाजिक शास्त्र किंवा सोशल स्टडीज किंवा सोशल सायन्स हा विषय असतो 30 मार्काचा, त्याच्यामध्ये ह्याच्यातलेच प्रश्न विचारले जातात आणि ह्याच्या बाहेरचा प्रश्न पडणं अशक्य आहे, पडणारच नाही याची गॅरंटी मी देतो। आणि सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये ह्या जगाच्या भूगोलावर प्रश्न पडलेले आहेत। सामाजिक ज्ञान किंवा जनरल नॉलेजवर आधारित सुद्धा ह्याच्यातील प्रश्न विचारले जातात। आता आपण जे काही जगाचा भूगोल ही सिरीज चालू केलेली आहे, याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत इस्रायल, सौदी अरेबिया, मलेशिया, जपान, श्रीलंका, आफ्रिका, इजिप्त, टांझानिया, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, उत्तर अमेरिका खंड, दक्षिण अमेरिका खंड, अमेरिकेची संयुक्त संस्थाने अशी 13 व्हिडिओ पाहिले आहेत, म्हणजे 13 चॅप्टर पूर्ण केलेले आहेत। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अंटार्क्टिका खंडाबद्दल महत्त्वाची माहिती, नोट्स, पॉईंट्स ऑफ व्ह्यू जे काही आहेत ते पाहणार आहोत। आता अंटार्क्टिका खंडाच्यावर आधारित आपण प्रश्न उत्तराच्या माध्यमातून अंटार्क्टिका खंड हा पूर्ण करून घेऊ। आता अंटार्क्टिका खंड म्हणल्या आपल्याला पहिल्यांदा काय लक्षात येतं, तर अंटार्क्टिका खंड हा संपूर्ण बर्फाच्छादित आहे, तिथं मानवी वस्ती नाही। मग आता मानवी वस्ती नसलेला खंड कोणता, असा प्रश्न आपल्या टीईटीला सुद्धा विचारला गेला होता। मग अंटार्क्टिका खंडावर नुसतं बर्फ असेल असं अंटार्क्टिका खंडाबद्दल बघितल्या लक्षात येतं। मग आता ह्याच्यामध्ये आणखीन काय काय असू शकतं की अंटार्क्टिका खंडाचा शोध कधी लागला असेल, मग अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणतं असेल, मग ह्याच्यावर जे प्रयोगशाळा असतात ते कधी आणि कोण केला केला असेल, मग आता अंटार्क्टिका खंडाचा शोध लागला तो कधी कसा लागला ह्याच्याबद्दल सुद्धा असतंय। मग आता जो अंटार्क्टिका खंड आहे याच्या बाबतीत थोडीशी उत्सुकता आहे। का उत्सुकता आहे? कारण तिथे प्राणी वेगवेगळे राहतात। वेगवेगळे प्राणी कुठले? आता झिंगा जो आहे, आता झिंगा बोंबील असतो ना, आता झिंग्यासारखा दिसणारा एक प्राणी आहे, तो कुठला आहे तो आपल्याला या खंडाच्या माध्यमातून माहिती होऊन जातं। तर आता जास्त अवांतर चर्चा न करता आपण प्रश्न उत्तरे पाहू। अंटार्क्टिका खंडावर मानवी वस्ती आहे का? पहिलाच प्रश्न आहे, अंटार्क्टिका खंडावर मानवी वस्ती आहे का? तर आपण प्रस्तावनेमध्येच पाहिलं होतं की अंटार्क्टिका खंडामध्ये मानवी वस्ती नाहीये, म्हणजे मानवी वस्ती नसलेला हा अंटार्क्टिका खंड आहे। आता टीईटी मध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे। अंटार्क्टिका खंड कोठे आहे? महत्त्वाचा प्रश्न, अंटार्क्टिका खंड कोठे आहे? तर दक्षिण ध्रुवाभोवती पसरलेली बर्फाच्छादित जमिनीचा भाग म्हणजे अंटार्क्टिका होय। अंटार्क्टिका खंड कोठे आहे? तर दक्षिण ध्रुवाभोवती पसरलेली बर्फाच्छादित जमिनीचा भाग म्हणजे अंटार्क्टिका होय। आता अंटार्क्टिका खंडाला अँटी आर्किटिक असेही म्हणतात। आता अंटार्क्टिका खंडाला अँटी आर्किटिक असे का म्हणतात? कारण हा खंड उत्तर ध्रुवाभोवती असलेल्या आर्किटिक महासागराच्या विरुद्ध बाजूस असल्याने त्याला अँटी आर्किटिक असेही म्हणतात। आता अंटार्क्टिका खंडाला अँटी आर्किटिक का म्हणतात? तर कारण हा खंड उत्तर ध्रुवाभोवती असलेल्या आर्किटिक महासागराच्या विरुद्ध बाजूस असल्याने त्याला अँटी आर्किटिक असेही म्हणतात। आता अंटार्क्टिका खंडाचा शोध कधी लागला? तर अंटार्क्टिका खंडाचा शोध अलीकडच्या काळातच म्हणजे 200 वर्षात लागला आहे। अंटार्क्टिका खंड कशाने वेढलेला आहे? तर अंटार्क्टिका खंड हा कशाने वेढलेला आहे? तर अंटार्क्टिका खंड हा पॅसिफिक, अटलांटिक व हिंदी महासागरांनी वेढलेला आहे। अंटार्क्टिका हा खंड पॅसिफिक, अटलांटिक व हिंदी महासागरांनी वेढलेला आहे। अंटार्क्टिका खंडाच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात कितवा नंबर लागतो? आता जो अंटार्क्टिका खंड आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने या खंडाचा कितवा नंबर लागतो? तर 5वा नंबर लागतो। आशियाचा पहिला नंबर, आफ्रिकेचा दुसरा नंबर, मग त्याच्यानंतर तिसरा, चौथा कोणता नंबर आहे? 5वा नंबर तर अंटार्क्टिका खंडाचा लागतो। आता जे 7 खंड आहेत त्या 7 खंड क्षेत्रफळाच्या दृष्टीने कसे क्रमाने आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। पहिला आशिया, दुसरा आफ्रिका, मग तिसरा कोणता आहे, चौथा कोणता आहे, 5वा तर मी तुम्हाला सांगितलं अंटार्क्टिका। मग असे 7 खंड एकत्र करा आणि ते 7 खंड क्रमाने कोणत्या नंबरला आहेत ते 7ही खंड ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। अंटार्क्टिका खंडातील बर्फाची जाडी किती? अंटार्क्टिका खंडातील बर्फाची जाडी किती? तर सरासरी जाडी 2200 मीटरपर्यंत आणि
तर जास्तीत जास्त जाडी 4500 मीटरपर्यंत आहे. अंटार्क्टिका खंडातील बर्फाची जाडी ही सरासरी ॲव्हरेज 2200 मीटरपर्यंत आहे आणि मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त जाडी 4500 मीटरपर्यंत आहे. आता हा प्रश्न 2018च्या TETच्या पेपर 2 मध्ये पडला होता. पेपर 2 हा सामाजिक शास्त्राचा पेपर असतो आणि त्याच्यामध्ये 30 मार्काला भूगोलचे प्रश्न विचारले जातात आणि 30 मार्काला इतिहासचे प्रश्न विचारले जातात. 30 मार्काला भूगोलच्या प्रश्नामध्ये मग आता ह्या अंटार्क्टिकावरच 2 प्रश्न आलेले आहेत. आता अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कुठले, तर 2018चा हा प्रश्न आहे. तर व्हिनस मॅसिव्ह हे अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर आहे. आता विन्सन मॅसिव्ह हे कोणत्या खंडातील शिखर आहे असा सुद्धा प्रश्न असू शकेल. तर विन्सन मॅसिव्ह हे अंटार्क्टिका खंडातील शिखर आहे आणि याची उंची 4897 मीटर आहे. किती आहे? 4897 मीटर. दक्षिण ध्रुवाजवळील पेन्साकोलापासून मुर्चिन्सपर्यंत कोणती पर्वतरांग पसरली आहे? दक्षिण ध्रुवाजवळील पेन्साकोलापासून मुर्चिन्सपर्यंत कोणती पर्वतरांग पसरली आहे? तर ट्रान्स अंटार्क्टिक पर्वतरांग पसरली आहे. कोणती पर्वतरांग पसरलेली आहे? ट्रान्स अंटार्क्टिक पर्वतरांग पसरली आहे. दक्षिण ध्रुवाजवळच्या भागात दिवस रात्र कशी असते? दक्षिण ध्रुवाजवळच्या भागात दिवस रात्र कशी असते? तर 6 महिने दिवस असतो आणि 6 महिन्याची रात्र असते. दक्षिण ध्रुवाजवळ हा 6 महिन्याचा दिवस असतो आणि 6 महिन्याची रात्र असते. अंटार्क्टिका खंडाचे वार्षिक तापमान सुमारे किती असते? अंटार्क्टिका खंडाचे वार्षिक तापमान हे सरासरी सुमारे -60°C असते. लक्षात घ्या, अंटार्क्टिका खंडाचे वार्षिक तापमान सरासरी -60°C असते. अंटार्क्टिका खंडाच्या अंतर्गत भागापर्यंत कोणते कीटक आढळतात? अंटार्क्टिका खंडाच्या अंतर्गत भागापर्यंत कोणते कीटक आढळतात? विंगलेस म्हणजे पंखहीन मिड्स हे कीटक आढळतात. हे मिड्स हे कीटक कसले असतात ते तुम्ही गुगलवर सर्च करा. आपल्याला गुगल बाबा सगळे सांगून देतात. विंगलेस मिड्स हे टाका असं, किंवा विंगलेस नुसतं जरी टाकलं तर मिड्स हे कीटक येतात आणि हे मिड्स हे कीटक कुठे आहेत? तर अंटार्क्टिक खंडाच्या अंतर्गत भागामध्ये आहेत. आता स्कुआ पक्षी प्रामुख्याने कोठे आढळतात? स्कुआ हा पक्षी कसला आहे आपल्याला माहिती आहे का? नाही. आपण भारतात राहतो, आपल्याला इकडले पक्षी माहिती, कबूतर, कावळे असले पक्षी माहिती, मोर, लांडोर हे पक्षी माहिती. पण स्कुआ पक्षी आपण कधी पाहिला आहे का? नाही पाहिला. मग पाहायचं आहे ना. स्कुआ कसला असतो? आता अंटार्क्टिका खंडामध्ये आहे रे बाबा. अंटार्क्टिका खंडामध्ये स्कुआ नावाचा पक्षी प्रामुख्याने आढळतो. पण स्कुआ दिसतो कसा? तो पहा. गुगल बाबाकडे जावा. गुगल बाबाला सांगा, गुगल बाबा स्कुआ नावाचा पक्षी कसा दिसतो, किंवा स्कुआ एवढं जर टाकलं तर गुगल बाबा आपल्याला त्याचे फोटो सुद्धा देतो, त्याची माहिती सुद्धा देतो. मग गुगल बाबाकडे जावा, स्कुआ टाका, तुम्हाला त्याची माहिती मिळून जाईल. स्कुआ पक्षी प्रामुख्याने अंटार्क्टिका खंडाच्या सागरी किनारपट्टीच्या भागात आढळतात. आता क्रिल हा काय आहे? आता क्रिल म्हणल्यानंतर आपल्याला थोडीच लक्षात येतं बाबा क्रिल काय असू शकतं. आपण एखादं मेटल वगैरे असेल, किंवा एखादा धातू बितू असेल, किंवा एखादं काहीतरी असेल असं समजू शकतो. पण नाही, क्रिल हा काय आहे? क्रिल हा झिंग्यासारखा दिसणारा वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आहे. आता आपल्या इकडला झिंगा कसा असतो, त्या झिंग्यासारखा दिसणारा क्रिल प्राणी आहे आणि क्रिल हा अंटार्क्टिका खंडामध्ये आढळतो. आपल्याला गुगल बाबाकडे जायचं आणि गुगल बाबाला विचारायचं, बघ गुगल बाबा क्रिल दाखव रे बाबा. मग गुगल बाबा लगे आपल्याला क्रिल दाखवतात आणि क्रिल संदर्भात सगळी माहिती देतात. स्क्विड हे कोणाचे खाद्य आहे? स्क्विड हे कोणाचे खाद्य आहे? तर स्क्विड हा मृदुकाय प्राणी हे देवमाशांचे खाद्य आहे. स्क्विड हा मृदुकाय प्राणी देवमाशांचे खाद्य आहे. अंटार्क्टिका खंडावर कोणते खनिजांचे साठे आहेत? अंटार्क्टिका खंडावर कोणते खनिजांचे साठे आहेत? तर लोह, मॅग्नीज, तांबे, शिसे, युरेनियम, क्रोमाइड, अँटिमनी, झिंक, सोने इत्यादी खनिजांचे साठे आहेत. अंटार्क्टिका खंडावर लोह, मॅग्नीज, तांबे, शिसे, युरेनियम, क्रोमाइड, अँटिमनी, झिंक, सोने इत्यादी खनिजांचे साठे आहेत. अंटार्क्टिका खंडातील खनिज संपत्तीचे उत्पादन का घेतले जात नाही? अंटार्क्टिका खंडातील खनिज संपत्तीचे उत्पादन का घेतले जात नाही? तर अंटार्क्टिका करारानुसार ही जागतिक संपत्ती असल्याने येथे खनिजांचे उत्पादन घेतले जात नाही. लक्षात घ्या, जो काही अंटार्क्टिका खंड आहे या खंडावर खनिज संपत्तीचे उत्पादन घेतले जात नाही. बाकीचे जे 6 खंड आहेत त्या 6 खंडावर खनिज संपत्तीचे उत्पादन घेतले जाते, म्हणजे खनिज जमिनीतून काढले जातात. पण हा जो काही 7वा आपला खंड आहे अंटार्क्टिका खंड, या खंडावर
खनिज संपत्तीचे उत्पादन घेतले जात नाही. का घेतले जात नाही? तर अंटार्क्टिका करारानुसार ही जागतिक संपत्ती असल्याने येथे खनिजांचे उत्पादन घेतले जात नाही. इसवी सन 1959 मध्ये किती राष्ट्रांनी एकमताने अंटार्क्टिका करारावर स्वाक्षऱ्या केल्या? तर इसवी सन 1959 मध्ये 12 राष्ट्रांनी एकमताने अंटार्क्टिका करारावर स्वाक्षऱ्या केल्या. भारतीय शास्त्रज्ञांची पहिली तुकडी अंटार्क्टिकावर कधी पोहोचवली? भारतीय शास्त्रज्ञांनी पहिली तुकडी अंटार्क्टिकावर कधी पोहोचवली? तर 9 जानेवारी 1982 रोजी. भारतातर्फे अंटार्क्टिकावर पहिले केंद्र कधी उभारले? भारतातर्फे अंटार्क्टिकावर पहिले केंद्र कधी उभारले? तर इसवी सन 1983 साली. भारतातर्फे अंटार्क्टिकावर पहिले केंद्र कधी उभारले? तर इसवी सन 1983 साली. भारतातर्फे 1983 साली अंटार्क्टिकावर पहिले केंद्र उभारले गेले. त्याचे नाव काय? तर दक्षिण गंगोत्री. आता लक्षात घ्या, भारतातर्फे 1983 साली अंटार्क्टिकावर पहिले केंद्र उभारले गेले. त्याचे नाव काय होते? तर त्याचे नाव हे दक्षिण गंगोत्री होते. भारतातर्फे 1989 मध्ये काय स्थापन केले? तर भारतातर्फे 1989 मध्ये मैत्री हे कायमस्वरूपी केंद्र स्थापन केले. अंटार्क्टिका खंडावरील गंगोत्री हे केंद्र कधी बंद केले? अंटार्क्टिका खंडावरील गंगोत्री हे केंद्र 1991 साली बंद केले. 1998 मध्ये कोणी ध्रुवीय संशोधन संस्था स्थापन केली? 1998 मध्ये कोणी ध्रुवीय संशोधन संस्था स्थापन केली? तर सागर विकास या विभागाने 1998 मध्ये ध्रुवीय संशोधन संस्था स्थापन केली. सागर विकास विभागाची ध्रुवीय संशोधन संस्था याचे कार्य काय? सागर विभागाची ध्रुवीय संशोधन संस्था यांचे कार्य काय? तर ओझोन वायूचा ऱ्हास, सागर पातळीतील बदल, सौर ऊर्जा व सजीवांस अनुकूल असे पर्यावरण इत्यादी बाबींचा अभ्यास या संस्थेत केला जातो. सागर विकास विभागाची ध्रुवीय संशोधन संस्था आहे. याचे कार्य काय आहे किंवा यात काय केलं जातं? तर ओझोन वायूचा ऱ्हास, सागर पातळीवरील बदल, सौर ऊर्जा व सजीवांस अनुकूल असे पर्यावरणीय बदल किंवा इत्यादी बाबींचा अभ्यास या संस्थेत केला जातो. हवामानातील बदलांमुळे अंटार्क्टिका खंडातील कोणत्या प्राण्यांची संख्या कमी होऊ लागली आहे? हवामानातील बदलांमुळे अंटार्क्टिका खंडातील कोणत्या प्राण्यांची संख्या कमी होऊ लागली आहे? तर पेंग्विन, वॉलरस, सील इत्यादी प्राण्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. सील व व्हेल यांची शिकार का केली जाते? सील व व्हेल म्हणजे व्हेल हा देवमासा यांची शिकार का केली जाते? तर तेल व चरबी मिळवण्यासाठी सील व व्हेल मासा यांची शिकार केली जाते. तेल व चरबी मिळवण्यासाठी सील व व्हेल मासा यांची शिकार केली जाते. अंटार्क्टिका द्वीपकल्पावर कोणते पठार आहे? अंटार्क्टिका द्वीपकल्पावर कोणते पठार आहे? तर डायर पठार आहे. अंटार्क्टिका द्वीपकल्पावर डायर हे पठार आहे. सिडली हे काय आहे? सिडली हे काय आहे? तर सिडली हे अंटार्क्टिका खंडावरील पर्वत शिखर आहे. सिडली हे काय आहे? तर सिडली हे अंटार्क्टिका खंडावरील पर्वत शिखर आहे. रॉस समुद्र कोठे आहे? रॉस समुद्र कोठे आहे? तर अंटार्क्टिका खंडात आहे. मॉसन हे अंटार्क्टिकावरील स्थायी स्थळ कोणाचे आहे? मॉसन हे अंटार्क्टिकावरील स्थायी स्थळ कोणाचे आहे? तर हे ऑस्ट्रेलियाचे आहे. मॉसन हे अंटार्क्टिकावरील स्थायी स्थळ कोणाचे आहे? तर ऑस्ट्रेलियाचे आहे. तर हे होते अंटार्क्टिका खंडावरील महत्त्वाचे नोट्स, पॉईंट्स, ऑब्जेक्टिव्ह जे की आपण प्रश्न उत्तराच्या स्वरूपात पाहिले आणि याच्या माध्यमातून आपण अंटार्क्टिका खंडाचा संपूर्ण अभ्यास केलेला आहे. एक्स्ट्रा आणखीन काही माहिती आहे ती तुम्हाला PDF स्वरूपात मिळून जाईल. त्यासाठी काही चार्जेस आहेत ते मिळेल आणि ह्या PDF तुम्हाला सर्व जगाच्या भूगोलच्या आत्तापर्यंत आपण जेवढे जगाच्या भूगोलची PDF तयार केलेली आहे याच्यामध्ये 20 टॉपिकच्या नोट्स आणि इतर एक्स्ट्रा नोट्स तुम्हाला ह्या मिळून जातील. त्याची प्रोसेस कशी आहे तुम्हाला आता लगेच कळेल. आपण जो काही जगाचा भूगोल ही 20 व्हिडिओची सिरीज पाहत आहोत आणि प्रत्येक चॅप्टर वाईजनुसार आपण व्हिडिओ टाकत आहोत. पण ह्या चॅप्टरच्या किंवा ही जी काही 20 व्हिडिओची सिरीज आहे या 20 चॅप्टरच्या नोट आपण PDF स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत. पण याचं काही शुल्क आहे, याची काही प्रोसिजर आहे ते तुम्हाला फॉलो करावं लागेल. पण आता ह्या PDF आता जे काही आपण व्हिडिओ पाहत आहोत त्या व्हिडिओमध्ये आपण 31 प्रश्न पाहिलेले आहे आणि थोडीफार एक्स्ट्रा माहिती सुद्धा पाहिलेली आहे. पण ह्या PDF काय आहे
प्रत्येक चॅप्टर खाली 1.5 पेजची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे। ती एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची आहे। आतापर्यंत एव्हाना प्रत्येक परीक्षेमध्ये ह्या इन्फॉर्मेशनमधले जेवढे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आत्ता ना आत्ता कुठं ना कुठं पडलेले आहेत। मग असे 20 चॅप्टरच्या खाली प्रत्येक चॅप्टरच्या खाली 1.5 पेजची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे। मग आता हे 20 चॅप्टर संपल्यानंतर आणखीन 20 पेजची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे। ती 20 पेजची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन भूगोल प्लस इतिहासमध्ये मिक्स कन्वर्ट करून केलेली आहे। खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे। त्यासाठीही आपण PDF अवेलेबल करून देत आहोत। आता ह्या PDFची प्राइस आहे फक्त आणि फक्त 51 रुपये। आता ज्यांना फ्रीमध्ये पाहिजे असेल त्यांनी ते व्हिडिओ पहा, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळून जाईल। पण जी काही प्रत्येक चॅप्टरच्या खाली 1.5 पेज एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आणि 20 चॅप्टर संपल्यानंतरचे जे काही 20 पेज एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ती व्हिडिओमध्ये मिळणार नाही। त्यासाठी ही PDF आपण देत आहोत आणि ह्या PDFची प्राइस आहे 51 रुपये। मग आता ही PDF मिळवायची कशी? तर त्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला एक नंबर दिसेल 89 99 65 38 15 89 99 65 38 15 आणि आणखीन एक नंबर 99 70 96 11 44। आता जी तुम्हाला 2 नंबर दिलेले आहेत त्यापैकी पहिला जो नंबर आहे 89 99 65 38 15 मोस्टली ह्याच नंबरवर तुम्ही फोनपे, गुगल पे, पेटीएम किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन फक्त 89 99 65 38 15 ह्याच नंबरवर करण्याचा प्रयत्न करा। आणि जर ह्या नंबरवर नाही झाला तर जर दुसरा नंबर दिलेला आहे 99 70 96 11 44 ह्या नंबरवर करा। जर पहिल्या नंबरवर सक्सेसफुल नाही झालं तर दुसरा नंबर ट्राय करा 99 70 96 11 44। पण मोस्टली 99% पहिला जो नंबर आहे 8999653815 त्याच्यावरच पेमेंट करा। आणि तुमची एकदा पेमेंट झाली ती पेमेंट सक्सेसफुल झालेला स्क्रीनशॉट त्याच नंबरवर पाठवा 89 99 65 38 15। तुम्ही ज्या नावाने पेमेंट केली आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा। आणि तुम्हाला कोणती PDF पाहिजे, आता जगाचा भूगोल पाहिजे तर लगेच तिथं मेसेज करा जगाचा भूगोल PDF म्हणून आणि तुमची पेमेंट केलेली ती सक्सेसफुल झालेली ती सेंड करा। तुमचं नाव काय आहे ते टाका, तुम्हाला PDF मिळून जाईल। आणि हां, PDF भेटल्यानंतर तुम्हाला त्या PDFचा पासवर्ड सुद्धा दिला जाईल। प्रत्येक PDFचा पासवर्ड वेगळा असेल। ज्याला PDF भेटलेली आहे त्याला पासवर्ड सुद्धा दिला जाईल। पेमेंट सक्सेसफुल झाली त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि 8999 65 38 15 89 99 65 38 15 ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा। जी PDF पाहिजे त्याचं नाव टाका जगाचा भूगोल, तुम्हाला PDF भेटेल, त्याचा पासवर्ड सुद्धा भेटेल। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही पैसे देऊन ही PDF घेत आहात तर ही PDF तुम्ही कुणीही दुसऱ्याला देऊ नका। फक्त ही PDF तुमच्यासाठी एकासाठी चालेल, कारण पासवर्ड टाकलेला आहे। मी तुम्हाला दिली, त्याचा पासवर्ड दिला तर ते फक्त तुम्हालाच ओपन होणार, तुम्ही दुसऱ्याला देऊ नका, कारण ते पैसे तुमचे आहेत। आता ह्या PDFची माध्यमातून तुमचा काही फायदा झाला, याच्यामध्ये नोकरी लागली तर तुम्ही दुसऱ्याला असंच फ्रीमध्ये दिलात तर तो काही त्याची पहिली पगार तुम्हाला देणार नाही, फक्त पार्टी दिली ना पगार देणार नाही। म्हणून सांगतोय, तुम्ही पैसे देऊन PDF घेतलात ना, मग ही PDF फक्त तुमच्या जवळच राहू द्या, कुणालाही देऊ नका। हिथं स्वार्थी बना, हिथं जनसेवा करायला जाऊ नका। मीही जनसेवा करतोय पण तिथं फ्रीमध्ये यूट्यूबवर अवेलेबल करून दिलेले आहेत। पण हे आत्तापासून आता वेळ कमी आहे त्यासाठी हे PDF चालू केलेली आहे। एव्हाना तुम्हाला प्रोसेस कशी आहे ते समजली असेल। स्क्रीनवर जो नंबर आहे 89 99 65 38 15 ह्या नंबरवर फोनपे, पेटीएम, जीपे काय असेल ते करा, त्याचा स्क्रीनशॉट ह्याच नंबरवर पाठवा, तुम्हाला PDF मिळून जाईल। तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि व्हिडिओ आवडला तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणं फ्री आहे हो, सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही आहेत। लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे, त्याला दाबायचं असतं, त्या म्हणजे लाल रंगामध्ये बटन असतं सबस्क्राईब म्हणायचं, ते दाबायचं, त्याच्यानंतरची घंटी असते ती सुद्धा वाजवायची, कारण घंटी वाजवल्यानंतर ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायचं, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल, म्हणजे सर्वप्रथम ते व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील, नंतर उगाच सर्च करायची आवश्यकता लागणार नाही। आणि व्हिडिओज हे जास्तीत जास्त शेअर करा। जर तुम्हाला चांगले वाटले, त्याच्यातून तुमचा फायदा झाला तर दुसऱ्यांना फायदा करून द्या। म्हणजे तुम्हाला जर पटलं नसेल तर तुम्ही दुसऱ्यांना काय पटवून देणार? तुम्हाला आवडले तर तुम्ही दुसऱ्यांना फॉरवर्ड करा, दुसऱ्यांना शेअर करा।
जसे आपल्या ग्रुपवरचे व्हिडिओ दुसरीकडे जातात किंवा दुसऱ्या ग्रुपचे व्हिडिओ आपल्याकडे येतात, तसं आपले व्हिडिओज हे सुद्धा दुसऱ्या ग्रुपवर शेअर करत जावा. म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का, आणखीन काही जणांना माहिती नाही की बाबा इकडं नोट्स भेटतात, इकडं नोट्सचे व्हिडिओ आहेत, फ्रीमध्ये भेटतात, आणखीन बऱ्याच जणांना माहिती नाहीये. तर सर्वांना त्याचा फायदा करून द्या, घेऊ द्या. तर बस एवढंच सांगायचं.